आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्व। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो। राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पडदा। कुठेही लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार। अयोध्येमध्ये परमहंस आचार्य महाराजांचा इशारा। आव्हाडांना जगातली कोणतीही ताकद वाचवू शकत नाही, महाराज संतापले। जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, राम कदम यांची मागणी। घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन। राम कदम यांच्याकडून आव्हाडांच्या विरोधात एफआयआर। शरद पवारांसमोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका, संजय शिरसाट यांचा आरोप। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक। पुण्यासह नाशिक, संभाजीनगरमध्ये आव्हाडांच्या विरोधात आक्रमक निदर्शनं। जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील 3 नेत्यांचा नकार। सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्याही नो कमेंट्स। राज्यातील महत्त्वाचे विषय सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे, रोहित पवारांचा आव्हाडांना सल्ला। तर रोहित पवार अजून लहान, अबुधाबीत बसून बोलणं सोपं, आव्हाडांकडून रोहित पवारांचाही समाचार। आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन नाही, श्रीरामाविषयी बोलताना सांभाळून बोलावं, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या विरोधात गुन्हा, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगेंना शब्द दिला होता, मात्र सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका। मागासवर्ग आयोगाने 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश। जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी सुद्धा नियुक्त होणार। महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये फेरबदल, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती। शिवडी नावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन।